एव्हरीवन, वेलकम टू आवर यूट्यूब चॅनेल. आज आपण स्टँडर्ड 9th मधील चॅप्टर नंबर 3 पॉलिनॉमियल्स मधील प्रॅक्टिस सेट 3.3 सॉर्ट आउट करणार आहोत. सो त्यापूर्वी एक छोटासा कन्सेप्ट क्लिअर करूया, म्हणजे हा प्रॅक्टिस सेट सोडवण्यातच सोपं होऊन जाईल. सो सी दी फर्स्ट पॉईंट, सिंथेटिक डिव्हिजन. सिंथेटिक डिव्हिजन हा डिरेक्टली कन्सेप्ट आपण एक्झाम्पल थ्रू समजावून घेऊया. फॉर एक्झाम्पल, डिवाइड दी पॉलिनॉमियल 3x³ प्लस 2x² मायनस 1 बाय x प्लस 2. दॅट मीन्स हा डिव्हिडंट होणार आहे आणि हा डिव्हिजर होणार आहे. जिंकलं. सो ही डिव्हिजन कॅरी करत असताना सिंथेटिक मेथड यूज करायची आहे आणि त्यासाठी सुरुवातीला आपल्याला हा जो डिव्हिडंट आहे त्याचं कन्वर्जन हे इंडेक्स फॉर्ममध्ये करायचं आहे. जिंकलं. सो इंडेक्स फॉर्ममध्ये करत असताना पॉवरची डिसेंडिंग ऑर्डर मेंटेन करायची आहे आणि त्यामध्ये ज्या पॉवर मिसिंग आहेत त्या ठिकाणी 0 हा कोएफिशियंट अज्यूम करून ती टर्म कंप्लीट करून घ्यायची आहे. जिंकलं. सो इथं एक्सची पॉवर 3 आहे, त्यानंतर एक्सची पॉवर 2 आहे, बट एक्सची 1 पॉवर ही मिसिंग आहे. इजिकलं. सो ती सुद्धा आपल्याला कंप्लीट करून घ्यावी लागणार आहे. सो हा डिव्हिडंटचा इंडेक्स फॉर्म काय तयार होणार आहे? 3x³ प्लस 2x² प्लस 0x. ही पॉवर मिसिंग होती, सो इथं आपण 0 हा कोएफिशियंट अज्यूम केलेला आहे आणि ही तर कंप्लीट करून घेतलेली आहे. इजिकलं. त्यानंतर -1 हा कॉन्स्टंट ॲज इट इज. इजिकलं. इंडेक्स फॉर्ममध्ये कन्वर्जन झाल्यानंतर आपण कोएफिशियंट फॉर्म घेणार आहोत. दॅट मीन्स सिम्पली कोएफिशियंटवर आता फोकस करायचा आहे. दॅट मीन्स 3, 2, 0 अँड -1. इज इट क्लिअर? सो डिव्हिडंटचं कन्व्हर्जन आपण कोएफिशियंट फॉर्ममध्ये केलेलं आहे. त्यानंतर आता डिव्हिजरवर फोकस करायचा आहे. डिव्हिजरमध्ये जो कॉन्स्टंट नंबर आहे त्याचा ऑपोजिट नंबर आपल्याला घ्यायचा आहे. इथं कॉन्स्टंट नंबर +2 आहे, सो ऑपोजिट नंबर -2 येणार आहे. इज इट क्लिअर? सो हा जो कोएफिशियंट फॉर्म आपण फाइंड आउट केलेला आहे तो इथं आपण अरेंज करणार आहोत आणि त्यानंतर डिव्हिजरमध्ये हा जो कॉन्स्टंट नंबर आहे त्याचा जो ऑपोजिट नंबर आपण फाइंड आउट केलेला आहे -2, तो आपण इथं अरेंज करणार आहोत. इज इट क्लिअर? सो हा पहिला नंबर आहे तो ॲज इट इज ड्रॉप डाऊन करायचा आहे. त्यानंतर -2 मल्टिप्लाय बाय 3. इज इट क्लिअर? या नंबरची आणि या नंबरची मल्टिप्लिकेशन आपल्याला इथं घ्यायची आहे. इज इट क्लिअर? सो 2 × 3 6, बट मायनस इंटू प्लस मायनस. इज इट क्लिअर? त्यानंतर इथं आपल्याला ॲडिशन किंवा सबट्रॅक्शन जे काही येणार आहे ते करायचं आहे. सो इथं +2 आहे, इथं -6 आहे. दॅट मीन्स आन्सर हे -4 येणार आहे. इज इट क्लिअर? त्यानंतर रिपीट तीच प्रोसेस करायची आहे. हा नंबर आणि हा नंबर यामधलं मल्टिप्लिकेशन आपल्याला इथं स्टेट करायचं आहे. दॅट मीन्स 2 × 4 8 होणार आहे आणि मायनस इंटू मायनस प्लस. दॅट मीन्स आन्सर हे +8 येणार आहे. इज इट क्लिअर? त्यानंतर इथं ॲडिशन घ्यायची आहे. 0 + 8 दॅट मीन्स 8. इज इट क्लिअर? त्यानंतर सेम प्रोसेस 2 × 8 दॅट मीन्स 16, बट मायनस इंटू प्लस मायनस. दॅट मीन्स आन्सर हे -16 येणार आहे. इज इट क्लिअर? त्यानंतर -1 -16 दॅट मीन्स -17. इज इट क्लिअर? सो यामध्ये लास्ट जो नंबर आहे तो म्हणजेच काय आहे? रिमाइंडर आहे. इज इट क्लिअर? सो हे जे 3 नंबर्स आहेत रिमेनिंग, तो कोएफिशियंट फॉर्म आहे कोशंटचा. इज इट क्लिअर? सो कोशंटचा कोएफिशियंट फॉर्म दॅट मीन्स कोएफिशियंट फॉर्ममधील जो लास्टचा नंबर आहे तो कॉन्स्टंट असतो. इज इट क्लिअर? इथं आपण ऑलरेडी ते लर्न केलेलं आहे. कोएफिशियंट फॉर्ममध्ये हा जो लास्टचा नंबर आहे तो काय आहे? कॉन्स्टंट नंबर आहे. सी दी डिव्हिडंट, इट इज दी कॉन्स्टंट नंबर. सो कोएफिशियंट फॉर्ममधील लास्टचा नंबर हा कॉन्स्टंट नंबर असतो. इज इट क्लिअर? दॅट मीन्स यामध्ये 3, -4 आणि 8 यामधील हा जो 8 आहे तो कॉन्स्टंट आहे. इज इट क्लिअर? सो याचं कन्वर्जन आता आपल्याला स्टँडर्ड फॉर्ममध्ये करायचं आहे. सो 8 इज दी कॉन्स्टंट नंबर. सो -4 साठी आपण x घेणार आहोत आणि 3 साठी आपण x² घेणार आहोत. दॅट मीन्स कॉन्स्टंट सोडून जे रिमेनिंग नंबर्स असतात तेवढी आपली काय येत असते? डिग्री येत असते. इज इट क्लिअर? दॅट मीन्स आन्सर हे काय येणार आहे? 3x² - 4x + 8. इज इट क्लिअर? दॅट मीन्स हा कोशंट तयार होणार आहे. इज इट क्लिअर? आणि रिमाइंडर हा -17 आहे. सो इट इज दी सिंथेटिक डिव्हिजन मेथड. इज इट क्लिअर? सो सेम एक्झाम्पल, दॅट मीन्स सी आवर एक्झाम्पल. 3x³ प्लस 2x² मायनस 1 डिवायडेड बाय x प्लस 2. हे सेम एक्झाम्पल आपण आता सिंथेटिक मेथडनी सॉल्व केलेलं आहे. बट हेच सेम एक्झाम्पल आपण ऑर्डिनरी मेथड किंवा लिनियर मेथडनी जरी सॉल्व केलं तरी त्याचा ॲन्सर दॅट मीन्स कोशंट आणि रिमाइंडर हे सेमच येणार आहे. जस्ट चेक करूया. सी ऑर्डिनरी मेथड. सो हा डिव्हिजर आहे, त्यानंतर हा डिव्हिडंट आहे. डिव्हिडंटचा आपण इंडेक्स फॉर्म घेतलेला आहे. इज इट क्लिअर? सो ॲन्सर दॅट मीन्स कोशंट काय आलेला आहे? 3x² - 4x + 8. इज इट क्लिअर? त्यानंतर रिमाइंडर काय आलेला आहे? -17. इज इट क्लिअर? सो सिंथेटिक डिव्हिजन मेथडने सुद्धा कोशंट हा सेम आलेला आहे. इज इट क्लिअर? 3x² - 4x + 8 आणि ऑर्डिनरी मेथडने सुद्धा
कोशंट हा सेम आलेला आहे. त्यानंतर इथं सुद्धा रिमाइंडर -17 आलेला आहे आणि या मेथडमध्ये सुद्धा रिमाइंडर -17 आलेला आहे. देन लिनियर मेथड सुद्धा आपल्याला स्टडी करायची आहे. सो त्या मेथडनी जरी आपण हे एक्झाम्पल सॉल्व्ह केलं तरी सुद्धा कोशंट आणि रिमाइंडर हे सेमच येणार आहेत. इज इट क्लिअर? सो सिंथेटिक डिव्हिजन मेथड आणि लिनियर डिव्हिजन मेथड या बेसवर आपला हा प्रॅक्टिस सेट 3.3 आहे. सो आपण स्टार्ट करूया. सी दी फर्स्ट क्वेश्चन इन प्रॅक्टिस सेट 3.3. Divide each of the following polynomials by synthetic division method and also by linear division method. Write the quotient and the remainder. That means हे डिव्हायडेशन कॅरी करत असताना आपल्याला दोन्हीही मेथड्स यूज करायचे आहेत. दॅट मीन्स सिंथेटिक डिव्हिजन मेथड सुद्धा यूज करायची आहे आणि त्यानंतर लिनियर डिव्हिजन मेथड सुद्धा यूज करायची आहे. इज इट क्लिअर? वन बाय वन सॉल्व्ह करूया म्हणजे लक्षात येईल. सी दी फर्स्ट एक्झाम्पल 2m² - 3m + 10 डिवायडेड बाय m - 5. सो सुरुवातीला आपण सिंथेटिक डिव्हिजन मेथडनी हे एक्झाम्पल सॉल्व्ह करणार आहोत आणि त्यानंतर आपण लिनियर डिव्हिजन मेथड यूज करणार आहोत. सो फर्स्ट सिंथेटिक डिव्हिजन मेथड. सिंथेटिक मेथड. सो हा डिव्हिडंट आहे. सो आपण इथं मेन्शन करूया डिव्हिडंट. इट इज 2m² - 3m + 10. सो डिव्हिडंटचा आपण इंडेक्स फॉर्म घेत असतो. सो हा ऑलरेडी इंडेक्स फॉर्ममध्येच आहे. इज इट क्लिअर? इथं m ची पॉवर 2 आहे, त्यानंतर इथं m ची पॉवर 1 आहे आणि त्यानंतर कॉन्स्टंट नंबर आहे. सो हा ऑलरेडी इंडेक्स फॉर्ममध्ये आहे. सो ॲज इट इज याचा आपण कोएफिशियंट फॉर्म घेऊ शकतो. इज इट क्लिअर? सो इथं जस्ट आपण मेन्शन करूया इंडेक्स फॉर्म हा ॲज इट इज येणार आहे कारण यामध्ये मिसिंग पॉवर नाही आहे. इज इट क्लिअर? 2m² - 3m + 10. सो कोएफिशियंट फॉर्म दॅट मीन्स सिम्पली आपल्याला कोएफिशियंटवर फोकस करायचा आहे. 2 त्यानंतर विथ साइन -3 त्यानंतर 10. इज इट क्लिअर? त्यानंतर आता आपल्याला डिव्हिजरवर फोकस करायचा आहे. सो डिव्हिजर इट इज m - 5. इज इट क्लिअर? सो डिव्हिजरमधील जो कॉन्स्टंट नंबर आहे त्याचा ऑपोजिट नंबर आपल्याला घ्यायचा आहे. सो ऑपोजिट नंबर ऑफ -5 इज +5. इज इट क्लिअर? सो यानंतर आता आपल्याला अरेंजमेंट करून घ्यायची आहे. सी हिअर हा जो कोएफिशियंट फॉर्म आहे तो आपण इथं स्टेट करणार आहोत. 2 - 3 अँड +10. त्यानंतर हा जो ऑपोजिट नंबर घेतलेला आहे तो आपण इथं स्टेट करणार आहोत. इज इट क्लिअर? त्यानंतर हा जो फर्स्ट नंबर आहे तो ॲज इट इज ड्रॉप डाऊन होणार आहे. सो राईट हिअर 2 ॲज इट इज. त्यानंतर 5 × 2 हे मल्टिप्लिकेशन आपण इथं घेणार आहोत. 5 2 = 10. त्यानंतर हे सबट्रॅक्शन आपण करणार आहोत +10 - 3 दॅट मीन्स +7. इज इट क्लिअर? त्यानंतर 5 × 7 हे मल्टिप्लिकेशन आपण इथं घेणार आहोत. 5 × 7 दॅट मीन्स 35. इज इट क्लिअर? त्यानंतर 10 + 35 दॅट मीन्स 45. इज इट क्लिअर? सो हा जो लास्टचा नंबर आहे तो म्हणजेच काय आहे? रिमाइंडर आहे. इट इज रिमाइंडर. देन हे जे रिमेनिंग 2 नंबर्स आहेत तो कोएफिशियंट फॉर्म आहे कोशंटचा. इज इट क्लिअर? सो we can write coefficient form of quotient. Coefficient form of quotient. It is in bracket 2 and 7. Is it clear? So we know that last number it is constant. Is it clear? हा constant number आहे. So इथं आपण m घेणार आहोत. Is it clear? सो आन्सर काय येणार आहे? कोशंट इट इज 2m + 7. इज इट क्लिअर? अँड रिमाइंडर इज +45. इज इट क्लिअर? रिमाइंडर इट इज 45. इट इज अवर आन्सर. सो सेम हेच एक्झाम्पल आता आपण लिनियर मेथडनी सुद्धा सॉल्व्ह करणार आहोत. इज इट क्लिअर? नाउ बाय युजिंग linear division method, our dividend is 2m² - 3m + 10 and divisor is m - 5.
सो लिनियर डिव्हिजन मेथड कॅरी करत असताना हा जो डिव्हिजर आहे तो आपल्याला सुरुवातीला या फर्स्ट टर्ममध्ये इन्व्हॉल्व करायचा आहे. इज क्लिअर? सो त्यासाठी या ब्रॅकेटला कोणत्या नंबरने मल्टिप्लाय केल्यानंतर 2m² हा नंबर येणार आहे हे आपल्याला जस्ट फाइंड आउट करायचं आहे. इज क्लिअर? त्यानंतर m-5 हा सेम ब्रॅकेट या सेकंड टर्ममध्ये इन्व्हॉल्व करायचा आहे. इज क्लिअर? त्यानंतर तो थर्ड टर्ममध्ये इन्व्हॉल्व होणार नाही कारण हा कॉन्स्टंट नंबर आहे आणि डिव्हिजरमध्ये m हे व्हेरिएबल यूज केलेला आहे. इज क्लिअर? सो हा जो डिव्हिजर आहे तो फर्स्ट टर्ममध्ये आणि त्यानंतर सेकंड टर्ममध्ये इन्व्हॉल्व होणार आहे. इज क्लिअर? सो सुरुवातीला आपण फर्स्ट टर्ममध्ये इन्व्हॉल्व करूया. सुरुवातीला रफमध्ये समजावून घेऊया. m-5 हा जो ब्रॅकेट आहे तो आपल्याला या फर्स्ट टर्ममध्ये घ्यायचा आहे. इज क्लिअर? सो त्यासाठी या ब्रॅकेटला कोणत्या नंबरने मल्टिप्लाय केल्यानंतर 2m² ही टर्म आपल्याला मिळेल. सो त्यासाठी आपण काय करतो 2m² इज क्लिअर डिवायडेड बाय m. पहिल्या टर्मला काय करत असतो डिवाइड करत असतो. सो 2m² हाच नंबर आपण कसा लिहू शकतो 2m इंटू m इज क्लिअर डिवायडेड बाय m. सो mला m कॅन्सल होणार आहे. आन्सर काय येणार आहे 2m. दॅट मीन्स हा जो ब्रॅकेट आहे m-5 या ब्रॅकेटला 2m ने जर मल्टिप्लाय केलं तर आपल्याला 2m² ही टर्म मिळणार आहे. इज क्लिअर? सो 2m मल्टिप्लाय बाय m-5 इज क्लिअर? ब्रॅकेट सॉल्व करूया. 2m इंटू m दॅट मीन्स 2m² इज क्लिअर? ही फर्स्ट टर्म आपल्याला मिळालेली आहे. बट अगेन जर आपण ब्रॅकेट सॉल्व केला 2m मल्टिप्लाय बाय -5 दॅट मीन्स -10m इज क्लिअर? सो फर्स्ट टर्म आपल्याला मिळालेली आहे बट -10m ही जी टर्म आहे ती एक्स्ट्रा झालेली आहे. सो ही टर्म जर आपण इथं इंट्रोड्यूस केली तर सुरुवातीची जी पॉलिनॉमियल दिलेली आहे त्याचा बॅलन्स मेंटेन होणार नाही आहे. जे क्लिअर? सो बॅलन्स मेंटेन होण्यासाठी या टर्मचा ऑपोजिट नंबर दॅट मीन्स -10m ही ऑपोजिट टर्म आपल्याला घ्यावी लागेल. दॅट मीन्स या -10mला हा +10m कॅन्सल होणार आहे. दॅट मीन्स 2m² ही टर्म दॅट मीन्स बॅलन्स हा मेंटेन राहणार आहे. इज क्लिअर? सो ॲक्च्युअली आता आपण सॉल्व करूया. फर्स्ट 2m² -3m + 10 इज क्लिअर? सो इथं आपण खाली घेऊया 2m मध्ये आपल्याला सुरुवातीला डिव्हिजर इन्व्हॉल्व करायचा आहे. सो तो इन्व्हॉल्व करण्यासाठी आपण काय करणार आहोत 2m ने मल्टिप्लाय करणार आहोत. दॅट मीन्स ही टर्म आपल्याला आता या प्लेसवर घ्यायची आहे. इज क्लिअर? 2m इन ब्रॅकेट m-5. सो ब्रॅकेट सॉल्व केल्यानंतर 2m इंटू m दॅट मीन्स 2m² ही टर्म मिळालेली आहे बट -10m ही टर्म एक्स्ट्रा होते आहे. सो ती टर्म कॅन्सल करण्यासाठी आपल्याला +10m ॲड करावे लागणार आहे. सो ॲड हिअर +10m इज क्लिअर? त्यानंतर या ज्या रिमेनिंग टर्म्स आहेत त्या ॲज इट इज आपण तिथं ड्रॉप डाऊन करणार आहोत. इज क्लिअर? -3m + 10 ही पहिली टर्म ॲज इट इज येणार आहे 2m m-5. सो या लाईक टर्म झालेल्या आहेत 10m - 3m इज क्लिअर? लाईक टर्म्स आहेत सो आपण ॲडिशन किंवा सबट्रॅक्शन करू शकतो. 10 - 3 दॅट मीन्स +7m इज क्लिअर? दॅट मीन्स 10m - 3m इज इक्वल टू 7m. त्यानंतर हे 10 ॲज इट इज. त्यानंतर या 7m मध्ये आता m-5 हा जो डिव्हिजर आहे तो यामध्ये आता इन्व्हॉल्व करायचा आहे. इज क्लिअर? m-5 ही टर्म आता 7m मध्ये कन्वर्ट करून घ्यायची आहे. सो m-5 या नंबरला कोणत्या नंबरने मल्टिप्लाय केल्यानंतर 7m मिळेल. इज क्लिअर? सो 7m डिवायडेड बाय m इज क्लिअर? सो mला m कॅन्सल होणार आहे. आन्सर येणार आहे 7. इज क्लिअर? दॅट मीन्स या ब्रॅकेटला आपल्याला 7 ने मल्टिप्लाय करावं लागेल. इज क्लिअर? सो 7 मल्टिप्लाय बाय m-5 इज क्लिअर? सो या प्लेसवर आपण 7m-5 हे प्लेस करणार आहोत. सो ही पहिली टर्म आहे ती ॲज इट इज ड्रॉप डाऊन होणार आहे m-5 प्लस या 7mच्या प्लेसवर आता 7m-5 इज क्लिअर? सो ब्रॅकेट जर आपण सॉल्व केला तर 7 इंटू m दॅट मीन्स 7m हा मिळालेला आहे बट 7 इंटू -5 दॅट मीन्स -35 हा नंबर एक्स्ट्रा होतो आहे. इज क्लिअर? सो त्याचा ऑपोजिट नंबर आपल्याला घ्यावा लागेल +35. इज क्लिअर? सी हिअर हा जर ब्रॅकेट आपण सॉल्व केला तर 7m त्यानंतर 7 इंटू -5 -35 इज क्लिअर? सो
7m ही टर्म आपल्याला हवी होती ती मिळालेली आहे, बट हा -35 एक्स्ट्रा होतो आहे. सो तो कट करण्यासाठी याचाच ऑपोजिट नंबर आपल्याला घ्यावा लागेल. इज इट क्लिअर? सो -35ला 35 कॅन्सल होणार आहे. इज इट क्लिअर? सो 7m हा बॅलन्स सेम राहणार आहे, मिनिंग चेंज होणार नाही. इज इट क्लिअर? सो इथं आपण +35 ॲड केलेला आहे. त्यानंतर हा जो +10 आहे तो ॲज इट इज ड्रॉप डाऊन होणार आहे. इज इट क्लिअर? त्यानंतर पहिली टर्म आणि ही दुसरी टर्म ॲज इट इज आपण ड्रॉप डाऊन करणार आहोत. +7m - 5. त्यानंतर हे कॉन्स्टंट नंबर आहे 35 आणि 10. सो आपण ॲडिशन करू शकतो 45. त्यानंतर इथं काय होणार आहे m - 5 आणि इथं सुद्धा काय आलेलं आहे m - 5. इज इट क्लिअर? सो हे कॉमन आपण घेऊ शकतो. m - 5 हा जर आपण कॉमन घेतला तर दुसऱ्या ब्रॅकेटमध्ये काय राहणार आहे, इन सेकंड ब्रॅकेट m + 7. इज इट क्लिअर? +45 हे ॲज इट इज. इज इट क्लिअर? सो हा काय झालेला आहे डिव्हिजर. त्यानंतर हा कोशंट. इज इट क्लिअर? त्यानंतर हे रिमाइंडर. इज इट क्लिअर? सो आवर फॉर्म्युला इज डिव्हिडंड इज इक्वल टू डिव्हिजर into quotient plus remainder. Is it clear? So 2m + 7 it is our quotient and 45 it is remainder. Is it clear? So सिंथेटिक डिव्हिजन मेथड सुरुवातीला जी आपण फॉलो केली त्यामध्ये सुद्धा 2m + 7 हा आपला क्वोशंट आलेला होता आणि त्यानंतर 45 आपला रिमाइंडर मिळालेला होता. इज इट क्लिअर? सो दोन्ही मेथड फॉलो केला तरी ॲन्सर हे सेमच येणार आहे. देन नेक्स्ट एक्झाम्पल. सेकंड एक्झाम्पल इज x⁴ + 2x³ + 3x² + 4x + 5 डिवायडेड बाय x + 2. सुरुवातीला आपल्याला सिंथेटिक डिव्हिजन मेथड फॉलो करायची आहे. सो सिंथेटिक मेथड. सो सिंथेटिक मेथडमध्ये सुरुवातीला आपल्याला कोइफिशियंट फॉर्म घ्यावा लागतो. इज इट क्लिअर? सो डिव्हिडंड इथं आपण मेन्शन करूया. डिव्हिडंड इट इज x⁴ + 2x³ + 3x² + 4x + 5. इज इट क्लिअर? सो डिव्हिडंड हा ऑलरेडी इंडेक्स फॉर्ममध्ये आहे कारण इथं पॉवर 4 आहे, त्यानंतर 3, त्यानंतर 2, त्यानंतर 1 आणि त्यानंतर कॉन्स्टंट. इज इट क्लिअर? सो ऑलरेडी हा इंडेक्स फॉर्ममध्ये आहे. सो डिरेक्टली आपण कोइफिशियंट फॉर्म लिहू शकतो. सो कोइफिशियंट फॉर्म इट इज फक्त कोइफिशियंटवर फोकस करायचं आहे. इथं दिसत नाही आहे, दॅट मीन्स तो 1 आहे. इज इट क्लिअर? 1, त्यानंतर 2, त्यानंतर 3, 4 आणि 5. इज इट क्लिअर? त्यानंतर आपल्याला डिव्हिजरवर फोकस करायचा आहे. सो डिव्हिजर इट इज x + 2. इज इट क्लिअर? सो डिव्हिजरमधील जो कॉन्स्टंट नंबर आहे त्याचा ऑपोजिट नंबर आपण घेत असतो. दॅट मीन्स ऑपोजिट नंबर ऑफ +2 इज -2. इज इट क्लिअर? सो सुरुवातीला हा कोइफिशियंट फॉर्म आपण स्टेट करूया. 1, 2, 3, 4 आणि 5 हे डिस्टन्स ट्यून करायचं आहे. त्यानंतर हा जो ऑपोजिट नंबर आहे तो आपण इथं स्टेट करणार आहोत. इज इट क्लिअर? त्यानंतर फर्स्ट नंबर ॲज इट इज ड्रॉप डाऊन होणार आहे. हा 1 ॲज इट इज येणार आहे. इज इट क्लिअर? त्यानंतर -2 × 1 दॅट मीन्स हे जे मल्टिप्लिकेशन आहे ते आपण इथं स्टेट करणार आहोत. इज इट क्लिअर? सो -2 × 1 दॅट मीन्स -2. इज इट क्लिअर? त्यानंतर +2 and -2 दॅट मीन्स 0. त्यानंतर -2 × 0 दॅट मीन्स 0. इज इट क्लिअर? 3 + 0 दॅट मीन्स 3. त्यानंतर -2 × 3 दॅट मीन्स -6. इज इट क्लिअर? त्यानंतर +4 -6 दॅट मीन्स ॲन्सर हे मायनसमध्ये येणार आहे -2. इज इट क्लिअर? त्यानंतर -2 × -2 दॅट मीन्स -× प्लस होणार आहे आणि 2 × 2 4 होणार आहे. इज इट क्लिअर? सो राईट हिअर 4. त्यानंतर 5 + 4
दॅट मीन्स 9. इज इट क्लिअर? सो हा जो 9 आहे तो म्हणजेच काय आहे? रिमाइंडर. इज इट क्लिअर? इथं आपण मेन्शन करूया इट इज रिमाइंडर. त्यानंतर हे जे रिमेनिंग नंबर आहेत ते कोशंटचे कोइफिशियंट आहेत. इज इट क्लिअर? सो कोइफिशियंट ऑफ कोशंट 1, त्यानंतर 0, त्यानंतर 3 आणि त्यानंतर -2. इज इट क्लिअर? वी नो दॅट लास्ट नंबर इज ए कॉन्स्टंट. इज इट क्लिअर? सो -2 इज ए कॉन्स्टंट नंबर. देन ती पॉलिनॉमियल आहे ती एक्स हे व्हेरिएबल यूज करून आलेली आहे. सो राईट हिअर एक्स, त्यानंतर इथं एक्स स्क्वेअर आणि त्यानंतर इथं एक्स क्यूब येणार आहे. इज इट क्लिअर? सो our quotient is it is 1x cube, that means only x cube. Is it clear? त्यानंतर 0x square हे मेन्शन करण्याची गरज नाही, आपण डायरेक्टली स्टँडर्ड फॉर्ममध्ये लिहितो आहोत. सो प्लस 3x -2. Is it clear? It is our quotient and 9 is the remainder. It is 9. Is it clear? It is our answer. Then हेच एक्झाम्पल आता आपण लिनियर मेथडनी सुद्धा सॉल्व करणार आहोत. इज इट क्लिअर? नाउ बाय युजिंग लिनियर मेथड. सो सुरुवातीला हा जो डिव्हिजर आहे इथं आपण मेन्शन करूया डिव्हिजर x + 2 हा सुरुवातीला आपल्याला फर्स्ट टर्ममध्ये इन्व्हॉल्व करायचा आहे. इज इट क्लिअर? डिव्हिजर हा सुरुवातीला आपण फर्स्ट टर्ममध्ये इन्व्हॉल्व करणार आहोत, त्यानंतर या सेकंड टर्ममध्ये, त्यानंतर थर्ड टर्ममध्ये आणि त्यानंतर फोर्थ टर्ममध्ये आपण इन्व्हॉल्व करणार आहोत. सो सुरुवातीला आपण फर्स्ट टर्ममध्ये तो इन्व्हॉल्व करूया. सो त्यासाठी या ब्रॅकेटला कोणत्या नंबरने मल्टिप्लाय केल्यानंतर x⁴ हे आन्सर येणार आहे ते फाइंड आउट करण्यासाठी आपण x⁴ डिवायडेड बाय x असं करून बघतो. इज इट क्लिअर? सो x⁴ दॅट मीन्स x × x³ इज इट क्लिअर? अपॉन x. दॅट मीन्स एक्सला एक्स कॅन्सल होणार आहे, आन्सर काय येणार आहे x³ दॅट मीन्स हा जो ब्रॅकेट आहे त्याला x³ मल्टिप्लाय केल्यानंतर आपल्याला x⁴ ही टर्म मिळणार आहे. इज इट क्लिअर? सो डिव्हिडंड इज इक्वल टू इथं आपण खाली घेतो आहोत x⁴ या प्लेसवर आपल्याला आता हा ब्रॅकेट इन्व्हॉल्व करायचा आहे, बट त्या ब्रॅकेटला आता x³ ने आपल्याला मल्टिप्लाय करायचं आहे. सो x³ मल्टिप्लाय बाय x + 2. इज इट क्लिअर? सो ब्रॅकेट सॉल्व केल्यानंतर x³ × x दॅट मीन्स x⁴ ही टर्म मिळालेली आहे, बट हा ब्रॅकेट सॉल्व केल्यानंतर सी हिअर x³ × x + 2. सो पहिली टर्म आपल्याला मिळालेली आहे x⁴ प्लस त्यानंतर x³ × 2 दॅट मीन्स 2x³. इज इट क्लिअर? ही टर्म एक्स्ट्रा होते आहे, सो ही टर्म कॅन्सल करण्यासाठी आपल्याला -2x³ हे करावं लागणार आहे. इज इट क्लिअर? सो राईट हिअर -2x³. सो -2x³ हे घेतल्यानंतर सुरुवातीची जी पॉलिनॉमियल आहे ती बॅलन्समध्ये राहणार आहे. इज इट क्लिअर? सो हे जर आपण सॉल्व केलं तर आन्सर हे फक्त काय येणार आहे x⁴. इज इट क्लिअर? त्यानंतर ह्या ज्या रिमेनिंग टर्म्स आहेत त्या ॲज इट इज ड्रॉप डाऊन होणार आहेत. इज इट क्लिअर? सो राईट प्लस 2x³ प्लस 3x² प्लस 4x प्लस 5. इज इट क्लिअर? देन पहिली टर्म ॲज इट इज. इथं जर आपण ऑब्झर्व केलं तर या दोन लाईक टर्म्स आहेत आणि त्या ऑपोजिट टर्म्ससुद्धा आहेत. इज इट क्लिअर? सो ऑपोजिट टर्म्स असल्यामुळं त्या एकमेकांना कॅन्सल होणार आहेत. सो रिमेनिंग टर्म आपण ॲज इट इज ड्रॉप डाऊन करून घेणार आहोत. 3x² प्लस 4x प्लस 5. इज इट क्लिअर? त्यानंतर डिव्हिजर आता आपल्याला या सेकंड टर्ममध्ये इन्व्हॉल्व करायचं आहे. इज इट क्लिअर? सो पहिली टर्म ॲज इट इज. सो या टर्ममध्ये आता x + 2 इन्व्हॉल्व होणार आहे. सो त्यासाठी x + 2 या ब्रॅकेटला कोणत्या नंबरने मल्टिप्लाय करावं लागेल हे आपल्याला फाइंड आउट करायचं आहे. सो 3x² डिवायडेड बाय x. इज इट क्लिअर? एक्सला हा स्क्वेअर कॅन्सल होईल, सो आन्सर काय येणार आहे 3x. इज इट क्लिअर? सो
एक्स प्लस 2 या ब्रॅकेटला 3x मल्टिप्लाय करावं लागेल. इज इट क्लिअर? सो प्लस 3x मल्टिप्लाय बाय एक्स प्लस 2. इज इट क्लिअर? सो ब्रॅकेट सॉल्व केल्यानंतर आपल्याला 3x इंटू एक्स दॅट मीन्स 3x² ही टर्म मिळालेली आहे. बट 3x इंटू 2 दॅट मीन्स प्लस 6 ही टर्म एक्स्ट्रा होते आहे. सो ती टर्म आपल्याला सबट्रॅक्ट करावी लागेल. इज इट क्लिअर? त्यानंतर याच्या रिमेनिंग टर्म्स आहेत त्या ॲज इट इज ड्रॉप डाऊन होणार आहे. सो 4x प्लस 4x प्लस 5. इज इट क्लिअर? त्यानंतर मायनस 6x प्लस 4x या लाईक टर्म झालेल्या आहेत. सो त्यामध्ये आपण ॲडिशन आणि सबट्रॅक्शन करू शकतो. सो या ज्या टर्म्स आहेत फर्स्ट टर्म आणि सेकंड टर्म या ॲज इट इज ड्रॉप डाऊन होणार आहेत. प्लस 3x एक्स प्लस 2 त्यानंतर मायनस 6x प्लस 4x दॅट मीन्स ॲन्सर हे मायनस 2x. इज इट क्लिअर? त्यानंतर हे रिमेनिंग 5 ॲज इट इज. त्यानंतर या टर्ममध्ये आता एक्स प्लस 2 हा जो डिव्हिजर आहे तो इन्व्हॉल्व करायचा आहे. सो त्यासाठी मायनस 2x अपॉन एक्स. इज इट क्लिअर? सो एक्सला एक्स कॅन्सल होणार आहे. दॅट मीन्स एक्स प्लस 2 या ब्रॅकेटला मायनस 2 मल्टिप्लाय करावं लागणार आहे. इज इट क्लिअर? सो या टर्म ॲज इट इज येणार आहे एक्स क्यूब इन ब्रॅकेट एक्स प्लस 2 प्लस 3x इन ब्रॅकेट एक्स प्लस 2 त्यानंतर या प्लेसवर मायनस 2 इन ब्रॅकेट एक्स प्लस 2. इज इट क्लिअर? मायनस 2 या ब्रॅकेटला मल्टिप्लाय केल्यानंतर आपल्याला ही टर्म मिळते आहे. इज इट क्लिअर? दॅट मीन्स मायनस 2 इंटू एक्स दॅट मीन्स मायनस 2x बट मायनस 2 इंटू प्लस 2. सो ॲन्सर हे मायनस 4 येत आहे. बट मायनस 4 आपल्याला नको आहे. सो त्याची अपोजिट टर्म आपल्याला इथं घ्यावी लागेल. मायनस 4ची अपोजिट टर्म काय आहे? प्लस 4. इज इट क्लिअर? सो त्यानंतर हा रिमेनिंग नंबर ॲज इट इज. इज इट क्लिअर? त्यानंतर 4 प्लस 5 हे कॉन्स्टंट नंबर मिळालेले आहेत. सो त्यांच्यामध्ये आपण ॲडिशन घेऊ शकतो. सो या ज्या टर्म्स आहेत त्या ॲज इट इज आपण ड्रॉप डाऊन करूया. एक्स क्यूब प्लस 3x एक्स प्लस 2 मायनस 2x प्लस 2. इज इट क्लिअर? त्यानंतर ही ॲडिशन प्लस 9. इज इट क्लिअर? त्यानंतर हा डिव्हिजरचा जो ब्रॅकेट आहे तो प्रत्येक ठिकाणी कॉमन आहे. इज इट क्लिअर? सेम आहे. सो आपण तो कॉमन घेऊ शकतो. सो ब्रॅकेट एक्स प्लस 2 हा कॉमन घेतलेला आहे. त्यानंतर रिमेनिंगच्या टर्म्स आहेत त्या सेकंड ब्रॅकेटमध्ये येणार आहेत. एक्स क्यूब प्लस 3x मायनस 2. इज इट क्लिअर? प्लस 9 ॲज इट इज. सो हा काय आहे? डिव्हिजर. इज इट क्लिअर? हा जो ब्रॅकेट आहे डिव्हिजरचा तो लास्ट स्टेपला कॉमनमध्ये येत असतो. इज इट क्लिअर? सो इट इज डिव्हिजर. त्यानंतर इट इज अवर कोशन प्लस इट इज रिमाइंडर. इज इट क्लिअर? सो आपला फॉर्म्युला काय आहे? डिव्हिडंड इज इक्वल टू डिव्हिजर मल्टिप्लाय बाय कोशन प्लस रिमाइंडर. इज इट क्लिअर? सो आवर कोशन इज एक्स क्यूब प्लस 3x मायनस 2 अँड रिमाइंडर इज प्लस 9. इट इज अवर ॲन्सर. सो सिंथेटिक मेथडनी सुद्धा कोशन आणि रिमाइंडर सेम आलेले आहेत. देन नेक्स्ट एक्झाम्पल. थर्ड एक्झाम्पल y क्यूब मायनस 216 डिवायडेड बाय y मायनस 6. सुरुवातीला आपल्याला सिंथेटिक मेथड यूज करायची आहे. सो सिंथेटिक मेथडमध्ये आपल्याला कोइफिशियंट घ्यायचा आहे. इज इट क्लिअर? सो कोइफिशियंट घेण्यासाठी इथं सुरुवातीला इंडेक्स फॉर्म घ्यावा लागणार आहे. इज इट क्लिअर? सो इथं आपण मेन्शन करूया डिव्हिडंड इट इज y क्यूब मायनस 216. इथं पॉवर yची 3 आहे. त्यानंतर 2ची पॉवर मिसिंग आहे आणि 1ची पॉवर सुद्धा मिसिंग आहे. सो इंडेक्स फॉर्म आपल्याला घ्यावा लागेल. इंडेक्स फॉर्म घेतल्यानंतरच आपण कोइफिशियंट फॉर्म घेऊ शकतो. इज इट क्लिअर? सो इंडेक्स फॉर्म काय येणार आहे? y क्यूब ॲज इट इज. त्यानंतर 2ची पॉवर मिसिंग आहे. सो तिथं आपल्याला 0 अज्यूम करावा लागणार आहे. 0 हा कोइफिशियंट घेऊन आपण ही टर्म कंप्लीट करणार आहोत. त्यानंतर 0 हा कोइफिशियंट घेऊन ही 1ची टर्मसुद्धा आपण कंप्लीट करून घेतलेली आहे. त्यानंतर मायनस 216 ॲज इट इज हा कॉन्स्टंट नंबर. इज इट? त्यानंतर कोइफिशियंट फॉर्म आपल्याला घ्यायचा आहे. कोइफिशियंट फॉर्म ऑफ डिव्हिडंड इट इज 1 0 त्यानंतर 0 आणि
मायनस 216 इज क्लिअर. त्यानंतर डिव्हिजरवर फोकस करायचा आहे. डिव्हिजर y मायनस 6. सो मायनस 6चा ऑपोजिट नंबर आपल्याला घ्यावा लागणार आहे. सो ऑपोजिट नंबर ऑफ मायनस 6 इज प्लस 6 इज इट क्लिअर. सो अरेंज करूया. हा कोइफिशियंट फॉर्म 1 0 0 अँड मायनस 216. त्यानंतर हा ऑपोजिट नंबर इथं येणार आहे इज इट क्लिअर. त्यानंतर फर्स्ट नंबर ॲज इट इज ड्रॉप डाऊन होणार आहे. 1 ॲज इट इज येणार आहे. 6 इंटू 1 दॅट मीन्स 6. त्यानंतर 0 प्लस 6 हे ॲडिशन 6 होणार आहे. त्यानंतर 6 इंटू 6 दॅट मीन्स 36. त्यानंतर 0 प्लस 36 दॅट मीन्स 36. त्यानंतर 6 इंटू 36 हे आपण रफमध्ये करून बघूया. 36 इंटू 6 6 6 36 कॅरी 3 होतील. 6 3 18 प्लस हे कॅरी झालेली 3 दॅट मीन्स 21 इज इट क्लिअर. सो ॲन्सर काय आलेला आहे 216 इज इट क्लिअर. सो प्लस 216 मायनस 216 अपोजिट झालेले आहेत. सो रिमाइंडर 0 इज इट क्लिअर. इट इज अवर रिमाइंडर. सो इथं आपण मेन्शन करूया रिमाइंडर इट इज 0. देन हे जे 3 नंबर्स आहेत ते क्वोशंटचे कोइफिशियंट आहे इज इट क्लिअर. सो कोइफिशियंट ऑफ क्वोशंट in bracket 1 6 and 36 इज इट क्लिअर. 36 हा कॉन्स्टंट आहे. कॉन्स्टंट दे आपली पॉलिनॉमियल ही वायमध्ये आहे. सो इथं आपण वाय घेणार आहोत. त्यानंतर इथं वाय स्क्वेअर येणार आहे इज इट क्लिअर. सो क्वोशंट काय येणार आहे क्वोशंट इट इज 1y square that means only y square plus 6y plus 36 is it clear. It is our quotient and remainder it is 0 is it clear. It is our answer. then हेच एक्झाम्पल आपल्याला लिनियर मेथडनी सॉल्व करायचं आहे. नाउ बाय यूजिंग लिनियर मेथड our dividend is तर मेन्शन करूया dividend it is y cube minus 216 and divisor y minus 6 is it clear. so y minus 6 हा सुरुवातीला आपल्याला y क्यूबच्या प्लेसवर घ्यायचा आहे. सो त्यासाठी y minus 6 या ब्रॅकेटला कोणत्या टर्मनी मल्टिप्लाय करावं लागेल हे आपल्याला जस्ट फाइंड आउट करायचं आहे. सो पहिल्या टर्मला आपण डिवाइड करत असतो y क्यूब डिवायडेड बाय y दॅट मीन्स y क्यूब हे आपण कसं लिहू शकतो y इंटू वाय स्क्वेअर इज इट क्लिअर अपॉन y. सो yला y कॅन्सल होणार आहे. सो वाय स्क्वेअर हे आन्सर येत आहे. दॅट मीन्स या ब्रॅकेटला आपल्याला वाय स्क्वेअरनी मल्टिप्लाय करावं लागणार आहे इज इट क्लिअर. सो इथं आपण खाली घेऊया डिव्हिडंड इज इक्वल टू वाय क्यूब या प्लेसवर आपल्याला हा ब्रॅकेट घ्यायचा आहे बट त्यासाठी आपल्याला वाय स्क्वेअरनी मल्टिप्लाय करावं लागणार आहे इज इट क्लिअर. सो वाय स्क्वेअर इंटू वाय मायनस 6 इज इट क्लिअर. सो ब्रॅकेट आपण सॉल्व केल्यानंतर वाय स्क्वेअर इंटू वाय दॅट मीन्स वाय क्यूब ही टर्म मिळाली आहे बट वाय स्क्वेअर इंटू 6y दॅट मीन्स 6y स्क्वेअर मायनस 6y स्क्वेअर ही टर्म एक्स्ट्रा होते आहे इज इट क्लिअर. सी हिअर वाय स्क्वेअर इंटू वाय इंटू 6 सो वाय क्यूब मायनस 6y स्क्वेअर इज इट क्लिअर. सो मायनस 6y स्क्वेअर ही टर्म एक्स्ट्रा होते आहे. सो ऑपोजिट टर्म आपल्याला ॲड करावी लागेल इज इट क्लिअर. सो ऑपोजिट टर्म काय येणार आहे प्लस 6y स्क्वेअर इज इट क्लिअर. सो राईट हिअर प्लस 6y स्क्वेअर इज इट क्लिअर. ही टर्म सॉल्व केल्यानंतर सिम्पली आपल्याला वाय क्यूब हे आन्सर मिळणार आहे. त्यानंतर ही जी रिमेनिंग टर्म आहे दॅट मीन्स कॉन्स्टंट नंबर ॲज इट इज ड्रॉप डाऊन होणार आहे इज इट क्लिअर. त्यानंतर या टर्ममध्ये आता आपल्याला हा ब्रॅकेट इन्व्हॉल्व करायचा आहे. सो त्यासाठी या ब्रॅकेटला कोणत्या नंबरने मल्टिप्लाय करायचं आहे ते जस्ट फाइंड आउट करायचं आहे. सो 6y इंटू वाय दॅट मीन्स 6y स्क्वेअर इज इट क्लिअर डिवायडेड बाय वाय. सो वायला वाय कॅन्सल होतील. ॲन्सर काय येणार आहे 6y
इज इट क्लिअर. दॅट मीन्स 6y y प्लस 6 या ब्रॅकेटला मल्टिप्लाय करायचं आहे. इज इट क्लिअर. सो ही पहिली टर्म ॲज इट इज ड्रॉपडाऊन होणार आहे. वाय स्क्वेअर y मायनस 6. त्यानंतर या प्लेसवर काय येणार आहे प्लस 6y इन ब्रॅकेट y मायनस 6. इज इट क्लिअर. सो हा ब्रॅकेट जर आपण सॉल्व केला तर 6y इंटू y दॅट मीन्स 6y स्क्वेअर. इज इट क्लिअर. बट 6y इंटू 6 मायनस 6 दॅट मीन्स मायनस 36y ही टर्म एक्स्ट्रा होते आहे. सो ती टर्म आपल्याला ॲड करावी लागेल. इज इट क्लिअर. आपण रफमध्ये करूया. सी हिअर 6y इन ब्रॅकेट y मायनस 6. सो ब्रॅकेट सॉल्व केल्यानंतर 6y स्क्वेअर. इज इट क्लिअर. 6 इंटू मायनस 6 दॅट मीन्स मायनस 36 इंटू y. सो ही टर्म एक्स्ट्रा होते आहे. सो या टर्मची ऑपोजिट टर्म दॅट मीन्स प्लस 36y ही टर्म आपण इथं घेतलेली आहे. इज इट क्लिअर. त्यानंतर हा जो रिमेनिंग नंबर आहे मायनस 216 ॲज इट इज ड्रॉप डाऊन होणार आहे. इज इट क्लिअर. सो पहिली टर्म ॲज इट इज वाय स्क्वेअर इन ब्रॅकेट वाय मायनस 6 प्लस 6y ही टर्मसुद्धा ॲज इट इज ड्रॉप डाऊन होणार आहे. त्यानंतर 36y या टर्ममध्ये आता हा ब्रॅकेट इन्व्हॉल्व करायचा आहे. सो त्यासाठी या ब्रॅकेटला सिम्पली आपल्याला 36नीच मल्टिप्लाय करावं लागणार आहे. इज इट क्लिअर. सो प्लस 36 इन ब्रॅकेट वाय मायनस 6. इज इट क्लिअर. सो हा ब्रॅकेट सॉल्व केल्यानंतर 36 इंटू वाय दॅट मीन्स 36y ही टर्म मिळालेली आहे. बट 36 इंटू मायनस 6 हे मल्टिप्लिकेशन आपण करून बघूया. 36 इंटू मायनस 6. इज इट क्लिअर. 6 6 चा 36 अँड 6 3 चा 18 प्लस हे कॅरी झालेले 3 21. ॲन्सर हे मायनसमध्ये येणार आहे. सो मायनस 216 ही टर्म एक्स्ट्रा होते आहे. सो बॅलन्स करण्यासाठी ऑपोजिट नंबर आपल्याला घ्यावा लागेल. इज इट क्लिअर. 216. सी हिअर सुरुवातीला आपण काय केलं 36 इन ब्रॅकेट वाय मायनस 6. सो हा ब्रॅकेट सॉल्व केल्यानंतर 36y ही टर्म आपल्याला मिळालेली आहे. बट हे मल्टिप्लिकेशन घेतल्यानंतर ॲन्सर काय येत आहे मायनस 216 ही टर्म एक्स्ट्रा होते आहे. सो बॅलन्स ठेवण्यासाठी ऑपोजिट नंबर आपल्याला ॲड करावा लागेल. इज इट क्लिअर. दॅट मीन्स या नंबरला हा नंबर कॅन्सल होणार आहे. सो ॲन्सर काय येणार आहे फक्त 36y. इज इट क्लिअर. सो त्यासाठी आपण 216 हा नंबर ॲड केलेला आहे. त्यानंतर हा जो नंबर आहे तो ॲज इट इज ड्रॉप डाऊन होणार आहे. इथं आपण करूया खाली 200 मायनस 216. इथं जस्ट आपण एक लाईन ड्रॉ करूया. हे जे आहे ते आपलं रफ वर्क आहे. इज इट क्लिअर. सो हे ब्रॅकेट आहे ते ॲज इट इज या टर्म्स ॲज इट इज ड्रॉप डाऊन होणार आहेत. मायनस 6 प्लस 6y वाय मायनस 6 प्लस 36 वाय मायनस 6 इन ब्रॅकेट वाय मायनस 6. इथं जर आपण ऑब्झर्व केलं तर इथं प्लस 216 आहे आणि इथं मायनस 216 आहे. हे ऑपोजिट नंबर झाले. सो एकमेकांना कॅन्सल होणार आहे. सो ॲन्सर काय येणार आहे प्लस 0. इज इट क्लिअर. त्यानंतर इथं वाय मायनस 6 हा ब्रॅकेट मिळालेला आहे. त्यानंतर सेम ब्रॅकेट प्रत्येक ठिकाणी सेम ब्रॅकेट मिळत असतो. इज इट क्लिअर. कारण हा सेम ब्रॅकेट आपण प्रत्येक टर्ममध्ये इन्व्हॉल्व करून घेतलेला आहे. सो तो ब्रॅकेट आपला कॉमन निघणार आहे. सो वाय मायनस 6 हा ब्रॅकेट कॉमन घेतल्यानंतर रिमेनिंग टर्म ह्या नेक्स्ट ब्रॅकेटमध्ये येणार आहे. वाय स्क्वेअर प्लस 6y प्लस 36 प्लस हा 0 ॲज इट इज. इज इट क्लिअर. दॅट मीन्स हा जो ब्रॅकेट आहे तो काय आहे डिव्हिजर आहे. प्रत्येक स्टेपला आपण डिव्हिजर इन्व्हॉल्व केलेला आहे. सो डिव्हिजर हा कॉमनमध्ये निघत असतो. सो हा डिव्हिजर आहे. त्यानंतर हा कोशंट आहे आणि त्यानंतर प्लस हा रिमाइंडर आहे. इज इट क्लिअर. सो आवर फॉर्म्युला इज डिव्हिडंड इज इक्वल टू डिव्हिजर मल्टिप्लाय बाय कोशंट प्लस रिमाइंडर. इज इट क्लिअर. इट इज अवर ॲन्सर. सो हा आपल्याला कोशंट मिळालेला आहे. त्यानंतर 0 हा रिमाइंडर मिळालेला आहे. इज इट क्लिअर. देन नेक्स्ट एक्झाम्पल. फोर्थ एक्झाम्पल 2x⁴ प्लस 3x³ प्लस 4x मायनस 2x स्क्वेअर डिवायडेड बाय x प्लस 3. सो सुरुवातीला आपण सिंथेटिक मेथड यूज करणार आहोत. सिंथेटिक मेथड. सो इट इज अवर डिव्हिडंड. डिव्हिडंड 2
2x4 plus 3x³ plus 4x minus 2x2 that means x square इज इक्वल. सो हा जो डिव्हिडंट आहे तो सुरुवातीला आपल्याला स्टँडर्ड फॉर्ममध्ये कन्वर्ट करावा लागणार आहे. दॅट मीन्स याच्या पॉवर्स आहेत त्या डिसेंडिंग ऑर्डरनी घ्याव्या लागणार आहेत. सो सुरुवातीला आपण स्टँडर्ड फॉर्ममध्ये लिहूया. स्टँडर्ड फॉर्म. सुरुवातीला ही 4ची पॉवर येणार आहे. दॅट मीन्स 2x4 ही टर्म येणार आहे इज इक्वल. त्यानंतर 3ची टर्म येणार आहे 3x³. त्यानंतर ही 2ची टर्म येणार आहे मायनस 2x². त्यानंतर प्लस 4x इज इक्वल. त्यानंतर हा स्टँडर्ड फॉर्म दॅट मीन्स फक्त आपण काय केलेलं आहे पॉवरची डिसेंडिंग ऑर्डर घेतलेली आहे. त्यानंतर इंडेक्स फॉर्म घ्यावा लागेल आणि त्यानंतरच आपण कोइफिशियंट फॉर्म घेऊ शकतो. सो इंडेक्स फॉर्म दॅट मीन्स ज्या मिसिंग पॉवर आहेत त्यासुद्धा आपल्याला कंप्लीट करून घ्यायच्या आहेत. सो इथं 4ची पॉवर आहे, 3ची आहे, 2ची आहे, त्यानंतर 1ची आहे. बट कॉन्स्टंट नंबर इथं मिसिंग आहे. सो आपल्याला कॉन्स्टंट नंबर घ्यावा लागेल. 2x4 प्लस 3x³ मायनस 2x² प्लस 4x प्लस 0. कॉन्स्टंट नंबर मिसिंग होता सो आपण तो कव्हर करून घेतलेला आहे इज इक्वल. त्यानंतर आता कोइफिशियंट फॉर्म आपण घेणार आहोत. कोइफिशियंट फॉर्म सिम्पली आपण कोइफिशियंट घेत असतो. 2 त्यानंतर 3 त्यानंतर -2 त्यानंतर 4 आणि त्यानंतर 0 इज इक्वल. त्यानंतर डिव्हिजरवर फोकस करायचा आहे. डिव्हिजर इट इज x प्लस 3. सो प्लस 3चा ऑपोजिट नंबर आपल्याला घ्यायचा आहे. ऑपोजिट नंबर ऑफ प्लस 3 इट इज -3 इज इक्वल. सिम्पली कोइफिशियंट अरेंज करूया. 2 त्यानंतर 3 -2 4 अँड 0 इज इक्वल. त्यानंतर हा ऑपोजिट नंबर इथं घेणार आहोत आपण इज इक्वल. त्यानंतर फर्स्ट नंबर ॲज इट इज ड्रॉप डाऊन होणार आहे. सो राईट 2 ॲज इट इज इक्वल. देन -3 × 2 हे मल्टिप्लिकेशन आपण इथं घेणार आहोत. सो 3 2 चा 6 बट मायनस × प्लस मायनस होणार आहे. सो -6 इज इक्वल. त्यानंतर ही ॲडिशन घ्यायची आहे. -6 + 3 दॅट मीन्स -3 इज इक्वल. त्यानंतर -3 × -3 मायनस × मायनस प्लस होणार आहे आणि 3 3 चा 9. सो 9 हियर इज इक्वल. 9 - 2 दॅट मीन्स 7 इज इक्वल. 7 × -3 दॅट मीन्स मायनस × प्लस. ॲन्सर हे मायनसमध्ये येणार आहे आणि 7 3 चा 21. सो -21 इज इक्वल. त्यानंतर -21 + 4. सो ॲन्सर हे मायनसमध्ये येणार आहे -17 इज इक्वल. त्यानंतर मायनस × मायनस ॲन्सर ही तर प्लसमध्ये येणार आहे आणि 17 3 चा 51 इज इक्वल. 0 + 51 दॅट मीन्स 51 इज इक्वल. सो 51 इज दी रिमाइंडर इज इक्वल. इट इज रिमाइंडर. त्यानंतर हे जे रिमेनिंग नंबर आहेत ते क्वोशंटचे कोइफिशियंट आहे इज इक्वल. सो कोइफिशियंट ऑफ क्वोशंट 2 -3 7 अँड -17 इज इक्वल. सो हा जो लास्टचा नंबर आहे तो कॉन्स्टंट नंबर आहे इज इक्वल. इट इज कॉन्स्टंट. त्यानंतर पॉलिनॉमियल ही एक्सच्या फॉर्ममध्ये आहे. सो एक्स त्यानंतर इथं x² आणि त्यानंतर इथं x³. सो डिग्री काय येणार आहे 3 येणार आहे इज इक्वल. सो कोइफिशियंट क्वोशंट इट इज 2x³ मायनस 3x² प्लस 7x मायनस 17 इज इक्वल. हा क्वोशंट आलेला आहे आणि 51 हा रिमाइंडर आलेला आहे. रिमाइंडर इट इज 51 इट इज अवर आन्सर. देन लिनियर मेथडने आता सॉल्व करणार आहोत. नाउ बाय यूजिंग लिनियर मेथड इट इज डिव्हिडंड इज इक्वल. सो 2x4 प्लस 3x³ प्लस 4x मायनस 2x² इट इज डिव्हिडंड अँड डिव्हिजर इट इज x प्लस
इज इट क्लिअर. सो डिव्हिजर हा आपल्याला या पहिल्या टर्ममध्ये घ्यायचा आहे. इज इट क्लिअर. दॅट मीन्स हा ब्रॅकेट आता सुरुवातीला फर्स्ट टर्ममध्ये घ्यायचा आहे, त्यानंतर सेकंड टर्म, त्यानंतर थर्ड टर्म आणि त्यानंतर फोर्थ टर्म. इज इट क्लिअर. सो वन बाय वन घेऊया. सुरुवातीला या फर्स्ट टर्ममध्ये घ्यायचं आहे. सो त्यासाठी या ब्रॅकेटला कोणत्या नंबरने मल्टिप्लाय करावं लागेल हे जस्ट फाइंड आउट करायचं आहे. सो त्यासाठी 2x⁴, दॅट मीन्स हाच नंबर आपण कसा लिहू शकतो, 2x मल्टिप्लाय बाय एक्स क्यूब. इज इट क्लिअर. अपॉन एक्स. या एक्सला एक्स कॅन्सल होणार आहे. सो आन्सर काय येणार आहे, फक्त 2x⁴. इज इट क्लिअर. दॅट मीन्स x+3 या ब्रॅकेटला 2x³ मल्टिप्लाय करावं लागणार आहे. इज इट क्लिअर. सो राईट हिअर या प्लेसवर हा ब्रॅकेट येणार आहे, बट त्यासाठी त्याला 2x³ मल्टिप्लाय करावं लागणार आहे. 2x³ इन ब्रॅकेट x+3. इज इट क्लिअर. सो ब्रॅकेट सॉल्व केल्यानंतर 2x⁴ ही टर्म मिळते आहे, बट या सेकंड टर्मला मल्टिप्लाय केल्यानंतर 2 × 3 दॅट मीन्स 6x³ ही टर्म एक्स्ट्रा होते आहे. इज इट क्लिअर. सो ती टर्म आपल्याला काय करावी लागणार आहे, सबस्ट्रॅक्ट करावी लागणार आहे. इज इट क्लिअर. सो राईट हिअर 6x³. सी वन्स अगेन हा ब्रॅकेट सॉल्व केल्यानंतर इथं आपण रफमध्ये करूया. 2x³ इन ब्रॅकेट x+3. इज इट क्लिअर. सो हा ब्रॅकेट सॉल्व केल्यानंतर 2x⁴ ही टर्म मिळालेली आहे, बट 2 × 3 दॅट मीन्स 6x³ ही टर्म एक्स्ट्रा मिळालेली आहे. इज इट क्लिअर. सो बॅलन्स मेंटेन करण्यासाठी याचीच ऑपोजिट टर्म आपल्याला घ्यावी लागणार आहे. इथं प्लस आहे, सो मायनस टर्म घ्यावी लागेल. -x³ ही टर्म आपण इथं घेतलेली आहे. इज इट क्लिअर. त्यानंतर रिमेनिंग ज्या टर्म्स आहेत त्या ॲज इट इज ड्रॉप डाऊन होणार आहे. इज इट क्लिअर. सो राईट प्लस 3x³ प्लस 4x मायनस 2x². इज इट क्लिअर. त्यानंतर लाईक टर्म्स घ्यायच्या आहेत. -6x³ प्लस 3x³ या लाईक टर्म झालेल्या आहेत, सो त्यांच्यामध्ये आपण ॲडिशन घेऊ शकतो. इज इट क्लिअर. सो पहिली टर्म ॲज इट इज 2x³ इन ब्रॅकेट x+3. इज इट क्लिअर. -6 + 3 दॅट मीन्स ॲन्सर हे मायनसमध्ये येणार आहे. -3x³. इज इट क्लिअर. त्यानंतर रिमेनिंग टर्म ॲज इट इज 4x मायनस 2x². इज इट क्लिअर. त्यानंतर हा जो ब्रॅकेट आहे x+3 तो आता या -3x³ या प्लेसवर घ्यायचा आहे. सो त्यासाठी या ब्रॅकेटला कोणत्या नंबरने मल्टिप्लाय करावं लागेल हे जस्ट फाइंड आउट करायचं आहे. सो -3x³ दॅट मीन्स x × x². इज इट क्लिअर. डिवायडेड बाय x. सो एक्सला एक्स कॅन्सल होणार आहे. आन्सर काय येणार आहे, -3x². -3x² दॅट मीन्स -3x² या ब्रॅकेटला मल्टिप्लाय करावं लागणार आहे. इज इट क्लिअर. सो या प्लेसवर ते येणार आहे. सो ही पहिली टर्म ॲज इट इज 2x³ x+3 आणि त्यानंतर या ठिकाणी -3x² इन ब्रॅकेट x+3. इज इट क्लिअर. त्यानंतर हा ब्रॅकेट सॉल्व केल्यानंतर सी हिअर हा ब्रॅकेट सॉल्व केल्यानंतर ही टर्म मिळणार आहे, बट -3 × 3 दॅट मीन्स -9x² ही टर्म एक्स्ट्रा होते आहे. इज इट क्लिअर. सी हिअर -3x² इन ब्रॅकेट x+3. इज इट क्लिअर. हा ब्रॅकेट सॉल्व केल्यानंतर -3x⁴ दॅट मीन्स x³ त्यानंतर या टर्मनी त्या सेकंड टर्मला मल्टिप्लाय करायचं आहे. त्यानंतर मायनस × प्लस ॲन्सर हे मायनसमध्ये येणार आहे. 3 × 3 दॅट मीन्स 9x². ही जी टर्म आहे ती एक्स्ट्रा होते आहे, सो याची ऑपोजिट टर्म आपल्याला घ्यावी लागेल +9x². इज इट क्लिअर. सो ॲड हिअर +9x². इज इट क्लिअर. त्यानंतर ही जी रिमेनिंग टर्म आहे ती ॲज इट इज ड्रॉप डाऊन होणार आहे. +4x मायनस 2x². इज इट क्लिअर. त्यानंतर इथं जर आपण ऑब्झर्व केलं तर +9x² आणि -2x² या लाईक टर्म झालेल्या आहेत, सो ते आपण नेक्स्ट स्टेपला अरेंज करूया. 2x³ या टर्म ॲज इट इज येणार आहेत. +3 मायनस 3x² इन ब्रॅकेट x+3 प्लस 9x² मायनस 2x² त्यानंतर
4x. इज इट क्लिअर? सो याला एक टर्म झालेली आहे, सो त्यांच्यामध्ये आपण सबस्ट्रॅक्शन घेऊ शकतो. इज इट क्लिअर? सो या टर्म ॲज इट इज 2x³ x + 3 इन ब्रॅकेट मायनस 3x² x + 3. त्यानंतर 9 - 2 दॅट मीन्स ॲन्सर हे प्लसमध्ये येणार आहे, प्लस 7x². इज इट क्लिअर? त्यानंतर प्लस 4x ॲज इट इज. इज इट क्लिअर? त्यानंतर डिव्हिजरचा जो ब्रॅकेट आहे x + 3 हा आपल्याला इथं घ्यायचा आहे. इज इट क्लिअर? सो त्यासाठी x² दॅट मीन्स x 7x × x डिवायडेड बाय x. एक्सला x कॅन्सल होणार आहे, सो ब्रॅकेटला 7x ने मल्टिप्लाय करावं लागेल. इज इट क्लिअर? सो 2x³ इन ब्रॅकेट x + 3 3x² मायनस 3x² इन ब्रॅकेट x + 3. त्यानंतर या प्लेसवर प्लस 7x इन ब्रॅकेट, हा डिव्हिजरचा ब्रॅकेट आपण इथं घेतलेला आहे, प्लस 3. सो ब्रॅकेट सॉल्व केल्यानंतर 7x × x दॅट मीन्स 7x² ही टर्म मिळालेली आहे, बट 7 3 जा 21x ही टर्म एक्स्ट्रा होते आहे. इज इट क्लिअर? सो ती आपल्याला सबस्ट्रॅक्ट करावी लागेल. इज इट क्लिअर? सो मायनस 21x. इज इट क्लिअर? त्यानंतर हे 4x ॲज इट इज. सो इथं आपल्याला या लाईक टर्म्स मिळालेल्या आहेत, सो यांच्यामध्ये ॲडिशन घेता येईल. इज इट क्लिअर? सो या ज्या टर्म्स आहेत त्या ॲज इट इज येणार आहेत. 2x³ इन ब्रॅकेट x + 3 मायनस 3x² x + 3 प्लस 7x इन ब्रॅकेट x + 3. त्यानंतर मायनस 21x प्लस 4x दॅट मीन्स ॲन्सर हे मायनसमध्ये येणार आहे. 21 - 4 करावं लागेल आपल्याला, दॅट मीन्स मायनस 17. इज इट क्लिअर? 21 - 4 दॅट मीन्स 17 आणि इथं मायनस आहे, सो ॲन्सर हे आपलं मायनसमध्ये आलेलं आहे, मायनस 17x. त्यानंतर मायनस 17x या टर्मच्या प्लेसवर आपल्याला डिव्हिजरचा ब्रॅकेट घ्यायचा आहे. इज इट क्लिअर? दॅट मीन्स मायनस 17xच्या प्लेसवर आपल्याला x + 3 घ्यायचा आहे, बट त्यासाठी कोणत्या नंबरने मल्टिप्लाय करावं लागेल हे जस्ट फाइंड आउट करायचं आहे. इज इट क्लिअर? सो सी हिअर मायनस 17xच्या प्लेसवर दॅट मीन्स मायनस 17 रफमध्ये करूया, मायनस 17x अपॉन x करावं लागेल. इज इट क्लिअर? सो एक्सला x कॅन्सल होणार आहे, ॲन्सर किती येणार आहे, मायनस 17. दॅट मीन्स x मायनस प्लसच आहे, x + 3 या ब्रॅकेटला आपल्याला मायनस 17नी मल्टिप्लाय करावं लागणार आहे. इज इट क्लिअर? सो या प्लेसवर आपण घेऊया ते इज इक्वल टू या ज्या टर्म्स आहेत त्या ॲज इट इज ड्रॉप डाऊन होणार आहेत. 2x³ इन ब्रॅकेट x + 3 मायनस 3x² x + 3 प्लस 7x इन ब्रॅकेट x + 3. त्यानंतर या प्लेसवर आपल्याला मायनस 17 इन ब्रॅकेट x + 3 हे घ्यायचं आहे. इज इट क्लिअर? सो ब्रॅकेट सॉल्व केल्यानंतर सी हिअर हा ब्रॅकेट ज्यावेळेस आपण सॉल्व करणार आहोत, सो ॲन्सर काय येणार आहे, मायनस 17x. त्यानंतर मायनस × प्लस मायनस, त्यानंतर 17 3 जा 51. इज इट क्लिअर? सो आपल्याला फक्त 17x ही टर्म हवी आहे, दॅट मीन्स मायनस 51 हा नंबर एक्स्ट्रा होतो आहे, सो त्याचा ऑपोजिट नंबर आपल्याला घ्यावा लागेल, प्लस 51. इज इट क्लिअर? सो राईट हिअर प्लस 51. इज इट क्लिअर? त्यानंतर तिथं जर आपण ऑब्झर्व केलं तर प्रत्येक ठिकाणी हा डिव्हिजरचा जो ब्रॅकेट आहे तो सेम मिळालेला आहे. इज इट क्लिअर? आणि सेम मिळाला तरच आपला ॲन्सर करेक्ट आहे. सो हा जो ब्रॅकेट आहे तो आपण कॉमन घेणार आहोत, x + 3. त्यानंतर इन सेकंड ब्रॅकेट रिमेनिंग टर्म आपण सेकंड ब्रॅकेटमध्ये घेणार आहोत, 2x³ मायनस 3x². त्यानंतर प्लस 7x मायनस 17. इज इट क्लिअर? प्लस 51 ॲज इट इज. इज इट क्लिअर? दॅट मीन्स हा डिव्हिजर आहे, डिव्हिजरचा ब्रॅकेट हा कॉमनमध्ये घेत असतो आपण. त्यानंतर हा कोशंट आहे, त्यानंतर प्लस हा रिमाइंडर आहे. इज इट क्लिअर? दॅट मीन्स फॉर्म्युला काय आहे, डिव्हिडंट इज इक्वल टू डिव्हिजर मल्टिप्लाय बाय कोशंट प्लस रिमाइंडर. इज इट क्लिअर? सो कोशंट आपल्याला मिळालेला आहे, त्यानंतर प्लस 51 हा रिमाइंडर मिळालेला आहे. इज इट क्लिअर? देन नेक्स्ट एक्झाम्पल, फिफ्थ एक्झाम्पल, x⁴ मायनस 3x² मायनस 8 डिवायडेड बाय x + 4. सुरुवातीला आपण सिंथेटिक मेथड यूज करणार आहोत.
synthetic method. So dividend, it is dividend x raised to 4 minus 3x square minus 8 इज इट क्लिअर. सो सुरुवातीला आपल्याला याचा कोइफिशियंट फॉर्म घ्यायचा आहे. सो त्यासाठी इंडेक्स फॉर्ममध्ये कन्व्हर्जन करावं लागणार आहे. इज इट क्लिअर. सो इंडेक्स फॉर्म दॅट मीन्स ज्या मिसिंग पॉवर आहेत त्या फक्त कव्हर करून घ्यायच्या आहेत. सो पॉवर इथं 4 आहे, त्यानंतर 3ची पॉवर मिसिंग आहे. सो 0 हा कोइफिशियंट घेऊन आपण ती टर्म कंप्लीट करणार आहोत. 0x³ इज इट क्लिअर. त्यानंतर 2ची पॉवर आहे. सो राईट ॲज इट इज. त्यानंतर 1ची पॉवर मिसिंग आहे. सो 0x. त्यानंतर हा कॉन्स्टंट नंबर इज इट क्लिअर. सो त्यानंतर कोइफिशियंट फॉर्म सिम्पली कोइफिशियंट घ्यायचे आहे 1, त्यानंतर 0 -3 अगेन 0 -8 इज इट क्लिअर. त्यानंतर डिव्हिजर इट इज x plus 4 is it clear. So opposite number of plus 4 is -4 is it clear. So simply coefficient arrange करूया. 1 0 -3 0 -8 is it clear. त्यानंतर ऑपोजिट नंबर इथं घेणार आहोत इज इट क्लिअर. त्यानंतर फर्स्ट नंबर ॲज इट इज ड्रॉप डाऊन होणार आहे. सो राईट 1 ॲज इट इज. त्यानंतर -4 × 1 दॅट मीन्स -4 इज इट क्लिअर. त्यानंतर 0 -4 दॅट मीन्स ॲन्सर हे -4च येणार आहे. त्यानंतर मायनस इंटू मायनस प्लस होणार आहे. 4 4 चा 16 दॅट मीन्स +16 होणार आहे इज इट क्लिअर. 16 - 3 दॅट मीन्स 13 इज इट क्लिअर. 13 × -4 दॅट मीन्स मायनस इंटू प्लस ॲन्सर हे मायनसमध्ये येणार आहे आणि 13 4 चा 52 इज इट क्लिअर. सो -52 आणि 0 दॅट मीन्स ॲन्सर हे सेमच राहणार आहे. त्यानंतर मायनस इंटू मायनस ॲन्सर हे प्लसमध्ये येणार आहे. सो 52 × 4 हे आपण रफमध्ये करून बघूया. 52 × 4 इज इट क्लिअर. 4 2 चा 8 आणि 5 4 चा 20 208 इज इट क्लिअर. ॲन्सर आलेला आहे +208. So +208 - 8 that means only 200. Is it clear? So 200 it is the remainder. इथं आपण मेन्शन करूया रिमाइंडर. देन हे जे रिमेनिंग नंबर्स आहेत ते क्वोशंटचे कोइफिशियंट आहेत. इज इट क्लिअर. सो वी कॅन राईट कोइफिशियंट ऑफ quotient 1 -4 13 and -52 is it clear. So we know that last number is the constant is it clear. So हा constant असणार आहे. त्यानंतर इथं x असणार आहे, इथं x² कारण पॉलिनॉमियल ही x मध्ये आहे. त्यानंतर इथं x³ इज इट क्लिअर. सो क्वोशंट इट इज 1x³ दॅट मीन्स ओनली x³ -4x² प्लस 13x -52 इज इट क्लिअर. अँड 200 इज द रिमाइंडर. It is 200 is it clear. It is our answer. Then linear method ने आपण solve करणार आहोत. Now by using linear division method is it clear. So dividend it is x raised to 4 minus 3x² minus 8 is it clear. त्यानंतर divisor x plus 4 is it clear. डिव्हिडंड इज इक्वल टू हा जो आहे x raised to 4 या ठिकाणी आपल्याला हा ब्रॅकेट इन्व्हॉल्व करायचा आहे. सो त्यासाठी कोणत्या नंबरने कोणत्या टर्मने मल्टिप्लाय करावं लागेल हे जस्ट फाइंड आउट करायचं आहे इज इट क्लिअर. सो x raised to 4 दॅट मीन्स हेच आपण कसं लिहू शकतो x × x³ इज इट क्लिअर अपॉन x. सो एक्सला x कॅन्सल होणार आहे. सो रिमेनिंग x³ दॅट मीन्स x³ या ब्रॅकेटला मल्टिप्लाय करावं लागणार आहे इज इट क्लिअर. सो या प्लेसवर
एक्स रेस टू 4 या प्लेसवर आपण हा ब्रॅकेट घेणार आहोत, बट त्यासाठी आपल्याला एक्स क्यूबनी मल्टिप्लाय करावं लागणार आहे. सो एक्स क्यूब इन ब्रॅकेट एक्स प्लस 4 इज इक्वल, हा ब्रॅकेट सॉल्व केल्यानंतर एक्स क्यूब इंटू एक्स दॅट मीन्स एक्स रेस टू 4 ही टर्म मिळाली आहे, बट एक्स क्यूब मल्टिप्लाय बाय 4 दॅट मीन्स 4x क्यूब ही टर्म एक्स्ट्रा होते आहे. सो ती टर्म आपल्याला सबस्ट्रॅक्ट करावी लागेल. इज इक्वल 4x क्यूब इज इक्वल, त्यानंतर या रिमेनिंग टर्म आहेत त्या ॲज इट इज ड्रॉप डाऊन होणार आहे. इज इक्वल, आपण रफमध्ये करूया. सी हिअर, हा ब्रॅकेट आपण सॉल्व करून घेतलेला आहे. एक्स क्यूब इन ब्रॅकेट एक्स प्लस 4 इज इक्वल, सो पहिल्या टर्मला एक्स क्यूब इंटू एक्स दॅट मीन्स एक्स रेस टू 4, त्यानंतर या दुसऱ्या टर्मला आपण मल्टिप्लाय केल्यानंतर प्लस 4x क्यूब ही टर्म मिळते आहे, बट आपल्याला फक्त एक्स रेस टू 4 ही टर्म हवी आहे. सो ही टर्म एक्स्ट्रा होते आहे. इज इट, सो त्यासाठी ऑपोजिट टर्म आपल्याला घ्यावी लागेल -4x रेस टू 3 दॅट मीन्स एक्स क्यूब. इज इट, सो ही टर्म आपण इथे घेतलेली आहे. त्यानंतर या रिमेनिंग ज्या टर्म्स आहेत त्या ॲज इट इज ड्रॉप डाऊन केलेल्या आहेत. इज इट, त्यानंतर हा जो ब्रॅकेट आहे तो या आता सेकंड टर्ममध्ये इन्व्हॉल्व करायचा आहे. इज इट, सो तो इन्व्हॉल्व करण्यासाठी मायनस सी हिअर मायनस एक्स क्यूब अपॉन एक्स इज इट, दॅट मीन्स मायनस एक्स 4x इंटू एक्स स्क्वेअर असं आपण लिहू शकतो अपॉन एक्स. इज इट, एक्सला एक्स कॅन्सल होणार आहे दॅट मीन्स ॲन्सर काय येणार आहे -4x स्क्वेअर. दॅट मीन्स हा जो ब्रॅकेट आहे एक्स प्लस 4 या ब्रॅकेटला -4 इंटू एक्सनी मल्टिप्लाय करावं लागणार आहे. इज इट, -4x स्क्वेअर इन ब्रॅकेट एक्स प्लस 4 इज इट, ही टर्म आपल्याला या प्लेसवर घ्यावी लागणार आहे. सो पहिली टर्म ॲज इट इज एक्स क्यूब एक्स प्लस 4 इज इट -4x स्क्वेअर इन ब्रॅकेट एक्स प्लस 4 इज इट, बट ब्रॅकेट सॉल्व केल्यानंतर -4x क्यूब होणार आहे. त्यानंतर मायनस इंटू प्लस, ॲन्सर हे मायनसमध्ये येणार आहे. 4 4 जा 16x स्क्वेअर -16x स्क्वेअर ही टर्म एक्स्ट्रा होते आहे. सो बॅलन्स ठेवण्यासाठी ऑपोजिट टर्म आपल्याला ॲड करावी लागेल. इज इट, दॅट मीन्स ही टर्म आपल्याला इथं ॲड करावी लागेल. सो राईट हिअर प्लस 16x स्क्वेअर इज इट, त्यानंतर रिमेनिंग टर्म ॲज इट इज 3x स्क्वेअर मायनस 8 इज इट, त्यानंतर इथं आपल्याला लाईक टर्म्स मिळालेले आहेत. लाईक टर्म्स दॅट मीन्स सेम व्हेरिएबल विथ सेम पॉवर. इज इट, इथं व्हेरिएबल सेम आहे आणि पॉवरसुद्धा सेम आहे दॅट मीन्स या लाईक टर्म झालेल्या आहेत. सो ही टर्म ॲज इट इज मायनस ही सेकंड टर्म ॲज इट इज, त्यानंतर या लाईक टर्म्स आहेत दॅट मीन्स 16 मायनस 3 प्लस 13x स्क्वेअर इज इट, त्यानंतर हा कॉन्स्टंट नंबर ॲज इट इज, त्यानंतर प्लस 13x स्क्वेअर या प्लेसवर आता आपल्याला हा ब्रॅकेट इन्व्हॉल्व करायचा आहे. इज इट, सो त्यासाठी आपल्याला 13x इंटू एक्स इज इट अपॉन एक्स दॅट मीन्स एक्सला एक्स कॅन्सल होणार आहे. सो या ब्रॅकेटला आपल्याला 13xनी मल्टिप्लाय करावं लागेल. इज इट, सो एक्स क्यूब प्लस इन ब्रॅकेट एक्स प्लस 4 मायनस इन ब्रॅकेट एक्स प्लस 4, त्यानंतर या ठिकाणी आपल्याला हा ब्रॅकेट घ्यायचा आहे. त्यासाठी आपल्याला प्लस 13xनी मल्टिप्लाय करायचं आहे. इज इट, सो हे मल्टिप्लिकेशन घेतल्यानंतर हीच टर्म येणार आहे. सो त्यासाठी आपल्याला 13x इंटू एक्स दॅट मीन्स 13x स्क्वेअर हा आलेला आहे, बट 13x इंटू 4 दॅट मीन्स 13 4 जा 52x ही टर्म एक्स्ट्रा होते आहे. सो ती टर्म आपल्याला इथं सबस्ट्रॅक्ट करावी लागेल. इज इट, सो राईट हिअर -52x इज इट, त्यानंतर हा कॉन्स्टंट नंबर ॲज इट इज येणार आहे. इज इट, त्यानंतर -52x या प्लेसवर आता हा ब्रॅकेट घ्यायचा आहे. इज इट, सो या टर्म ॲज इट इज आपण ड्रॉप डाऊन करूया. एक्स क्यूब एक्स प्लस 4 इन ब्रॅकेट मायनस 4x स्क्वेअर इन ब्रॅकेट एक्स प्लस 4 प्लस 13x त्यानंतर इन ब्रॅकेट एक्स प्लस 4. आता या ठिकाणी आपल्याला ब्रॅकेट घ्यायचा आहे दॅट मीन्स सिम्पली 52ने आपल्याला ब्रॅकेटला मल्टिप्लाय करावं लागेल. इज इट क्लिअर, सी हिअर 52 इथं काय आहे -52x इज इट क्लिअर, -52x
अपॉन एक्स होणार आहे. सो एक्सला एक्स कॅन्सल होणार आहे. दॅट मीन्स -52 इन ब्रॅकेट एक्स प्लस 4 इज इट क्लिअर. सो -52 इन ब्रॅकेट एक्स प्लस 4 हे आपल्याला या प्लेसवर घ्यायचं आहे. ते आपण घेतलेलं आहे. त्यानंतर हे जर आपण मल्टिप्लिकेशन केलं, सी हिअर, हे मल्टिप्लिकेशन केल्यानंतर -52x मायनस इंटू प्लस मायनस होणार आहे. त्यानंतर 52 इंटू 4 हे आपण करून बघूया. 52 इंटू 4. सो 4 2 चा 8 अँड 5 4 चा 20 इज क्लिअर. 208. सो -208 हा नंबर एक्स्ट्रा होतो आहे इज इट क्लिअर. सो त्याचा अपोजिट नंबर प्लस 208 आपल्याला घ्यावा लागेल इज इट क्लिअर. सो राईट हिअर प्लस 208 इज इट क्लिअर. त्यानंतर हा -8 ॲज इट इज इट क्लिअर. त्यानंतर या रिमेनिंग टर्म आहेत त्या ॲज इट इज ड्रॉप डाऊन होणार आहेत. x³ x प्लस 4 मायनस एक्स 4x² x प्लस 4 प्लस 13x इन ब्रॅकेट x प्लस 4 मायनस 52 इन ब्रॅकेट x प्लस 4 इज इट क्लिअर. त्यानंतर हे जे कॉन्स्टंट नंबर मिळालेले आहेत त्यांच्यामध्ये आपण सबस्ट्रक्शन घेऊ शकतो इज इट क्लिअर. 208 मायनस 8 दॅट मीन्स 200 ओनली इज इट क्लिअर. त्यानंतर इथं हा जो डिव्हिजरचा ब्रॅकेट आहे तो कॉमन निघणार आहे इज इट क्लिअर. सो तो कॉमन घेतल्यानंतर रिमेनिंग टर्म आपण नेक्स्ट ब्रॅकेटमध्ये घेणार आहोत. एक्स प्लस 4 हा कॉमन घेतलेला आहे. सो रिमेनिंग टर्म x³ मायनस 4x² प्लस 13x मायनस 52 इज इट क्लिअर प्लस हा 200 ॲज इट इज इट क्लिअर. सो इट इज डिव्हिजर multiply by it is quotient plus it is remainder is it clear. So it is our answer. It is the quotient and it is the remainder. Then next example, sixth example is y³ minus 3y² plus 5y minus 7 divided by y minus 1. सुरुवातीला आपण सिंथेटिक मेथडने हे सॉल्व करणार आहोत. सिंथेटिक डिव्हिजन मेथड. सो डिव्हिडंड इट इज y³ मायनस 3y² प्लस 5y मायनस 1 इज इट क्लिअर. हा ऑलरेडी इंडेक्स फॉर्ममध्ये आहे. दॅट मीन्स इथं पॉवर 3 आहे, 2 आहे, 1 आहे आणि त्यानंतर कॉन्स्टंट नंबर आहे. सो हे ऑलरेडी इंडेक्स फॉर्ममध्ये असल्यामुळे डिरेक्टली आपण याचा कोइफिशियंट फॉर्म घेऊ शकतो इज इट क्लिअर. सो कोइफिशियंट फॉर्म it is 1 minus 3 plus 5 minus 1 is it clear. त्यानंतर डिव्हिजर it is y minus 1 is it clear. So opposite of minus 1, opposite of minus 1 is plus 1 is it clear. So coefficient आपण अरेंज करूया. 1 मायनस 3 5 मायनस 1 इज इट क्लिअर. त्यानंतर हा ऑपोजिट नंबर इथं येणार आहे. त्यानंतर फर्स्ट नंबर ॲज इट इज ड्रॉपडाऊन होणार आहे. सो राईट 1 ॲज इट इज इट क्लिअर. सो 1 इंटू 1 दॅट मीन्स 1 इज इट क्लिअर. सो मायनस 3 प्लस 1 दॅट मीन्स मायनस 2 इज इट क्लिअर. मायनस 2 इंटू 1 दॅट मीन्स मायनस 2. 5 प्लस मायनस 2 दॅट मीन्स 3 इज इट क्लिअर. 3 into 1 that means 3 is it clear. 3 into minus 1 that means 2 is it clear. So 2 is the remainder. So right here 2 is the remainder and remaining 3 numbers, these are coefficient of quotient. Coefficient of quotient 1 minus 2 and plus 3 is it clear. So we know that last number is the constant. So हा constant आहे. त्यानंतर आपली पॉलिनॉमियल ही वायच्या फॉर्ममध्ये आहे. सो इथं वाय येणार आहे. त्यानंतर इथं y² येणार आहे इज इट क्लिअर. सो quotient is quotient 1 y² that means only y² minus
2y प्लस 3 इज इक्वल हा कोशंट आलेला आहे आणि रिमाइंडर 2 रिमाइंडर it is our answer. Is it clear? Then linear method. Now by using linear method, dividend it is y cube minus 3y square plus 5y minus 1. Is it clear? And divisor is y minus 1. Is it clear? So या टर्ममध्ये आपल्याला हा ब्रॅकेट इन्व्हॉल्व करायचा आहे. इज इट क्लिअर? सो त्यासाठी या ब्रॅकेटला कोणत्या टर्मनी मल्टिप्लाय करावं लागेल हे जस्ट फाइंड आउट करायचं आहे. सो वाय क्यूब आपण कसं लिहू शकतो? वाय इंटू वाय स्क्वेअर. इज इट क्लिअर? अपॉन वाय. सो पहिल्या टर्मने आपण पहिल्या टर्मला डिवाइड करत असतो. सो वायला वाय कॅन्सल होणार आहे. सो रिमेनिंग इज वाय स्क्वेअर. इज इट क्लिअर? दॅट मीन्स या ब्रॅकेटला वाय स्क्वेअरने मल्टिप्लाय केल्यानंतर वाय क्यूब ही टर्म आपल्याला मिळणार आहे. इज इट क्लिअर? सो इथं आपण घेऊया डिव्हिडंड इज इक्वल टू वाय क्यूबच्या प्लेसवर आपल्याला हा ब्रॅकेट घ्यायचा आहे. सो त्यासाठी आपल्याला वाय स्क्वेअरनी त्या ब्रॅकेटला मल्टिप्लाय करायचं आहे. इज इट क्लिअर? सो हा ब्रॅकेट सॉल्व केल्यानंतर इथं काय टर्म मिळणार आहे? वाय स्क्वेअर इंटू वाय दॅट मीन्स वाय क्यूब बट वाय स्क्वेअर इंटू -1 दॅट मीन्स मायनस वाय स्क्वेअर ही टर्म एक्स्ट्रा होते आहे. इज इट क्लिअर? सी हिअर वाय स्क्वेअर इंटू वाय -1. इज इट क्लिअर? सो वाय क्यूब ही टर्म मिळालेली आहे बट इथं जर आपण मल्टिप्लाय केलं सुरुवातीला इथं मल्टिप्लाय केलेलं आहे त्यानंतर इथं मल्टिप्लाय केल्यानंतर मायनस वाय स्क्वेअर ही टर्म एक्स्ट्रा होते आहे. सो बॅलन्स मेंटेन होणार नाही. सो बॅलन्स मेंटेन करण्यासाठी ऑपोजिट टर्म आपल्याला ॲड करावी लागेल. इज इट क्लिअर? सो प्लस वाय स्क्वेअर. इज इट क्लिअर? त्यानंतर या ज्या रिमेनिंग टर्म आहेत त्या ॲज इट इज येणार आहेत. सो राईट मायनस 3y स्क्वेअर प्लस 5y मायनस 1. इज इट क्लिअर? त्यानंतर इथं आपल्याला लाईक टर्म्स मिळालेल्या आहेत. सो त्यांच्यामध्ये आपण ॲडिशन करू शकतो. इज इट क्लिअर? सो पहिली टर्म ॲज इट इज वाय स्क्वेअर इन ब्रॅकेट वाय -1. त्यानंतर वाय स्क्वेअरला कोएफिशियंट नाही म्हणजे 1 असणार आहे. दॅट मीन्स +1 -3 दॅट मीन्स ॲन्सर हे मायनसमध्ये येणार आहे -2y स्क्वेअर. इज इट क्लिअर? सो त्यानंतर या रिमेनिंग टर्म ॲज इट इज येणार आहेत. त्यानंतर या प्लेसवर आपल्याला आता हा ब्रॅकेट इन्व्हॉल्व करायचा आहे. सो त्यासाठी -2y इंटू वाय दॅट मीन्स -2y स्क्वेअरला वायनी डिव्हाइड करणार आहोत आपण. सो वायला वाय कॅन्सल होणार आहे. इज इट क्लिअर? सो -2yनी या ब्रॅकेटला मल्टिप्लाय केल्यानंतर -2y स्क्वेअर ही टर्म आपल्याला मिळणार आहे. इज इट क्लिअर? सो राईट वाय स्क्वेअर इन ब्रॅकेट वाय -1 ॲज इट इज. या ठिकाणी आपल्याला हा ब्रॅकेट घ्यायचा आहे. सो त्यासाठी आपल्याला -2y या टर्मनी मल्टिप्लाय करायचं आहे. इज इट क्लिअर? सो मल्टिप्लाय केल्यानंतर ही टर्म मिळणार आहे बट इथं मल्टिप्लाय केल्यानंतर मायनस इंटू मायनस प्लस 2y ही टर्म एक्स्ट्रा होते आहे. इज इट क्लिअर? सो त्यासाठी ती टर्म आपल्याला मायनस करावी लागेल. इज इट क्लिअर? सी हिअर -2y -1. इज इट क्लिअर? सो -2y स्क्वेअर मायनस इंटू मायनस प्लस 2y. इज इट क्लिअर? सो ही टर्म एक्स्ट्रा होते आहे. सो ऑपोजिट टर्म -2y ही आपल्याला घ्यावी लागणार आहे. इज इट क्लिअर? सो -2y ॲज इट इज. इज इट क्लिअर? त्यानंतर या रिमेनिंग टर्म आहेत त्या आपण ड्रॉप डाऊन करणार आहोत. इज इट क्लिअर? त्यानंतर इथं आपल्याला लाईक टर्म्स मिळालेले आहेत. सो नेक्स्ट स्टेपला आपण ॲडिशन घेऊया. वाय स्क्वेअर इन ब्रॅकेट वाय -1 -2y इन सेकंड ब्रॅकेट वाय -1 त्यानंतर +5y -2y दॅट मीन्स ॲन्सर हे प्लसमध्ये येणार आहे +3y त्यानंतर -1 ॲज इट इज. इज इट क्लिअर? त्यानंतर तर 3y या प्लेसवर आपल्याला हा ब्रॅकेट घ्यायचा आहे. इज इट क्लिअर? सो वाय स्क्वेअर इन ब्रॅकेट वाय -1 2y इन ब्रॅकेट वाय -1 त्यानंतर 3y या प्लेसवर आपल्याला आता डिव्हिजरचा ब्रॅकेट घ्यायचा आहे. दॅट मीन्स 3y अपॉन y. इज इट क्लिअर? वायला वाय कॅन्सल होणार आहे. दॅट मीन्स 3ने आपल्याला या ब्रॅकेटला मल्टिप्लाय करावं लागणार आहे. इज इट क्लिअर? दॅट मीन्स 3 इन ब्रॅकेट वाय -1. इज इट क्लिअर? सो या प्लेसवर आपण ही टर्म घेणार आहोत +3 इन ब्रॅकेट वाय -1. इज इट क्लिअर? सो हा ब्रॅकेट सॉल्व केल्यानंतर सी हिअर हा ब्रॅकेट सॉल्व केल्यानंतर 3y ही टर्म मिळणार आहे. त्यानंतर -3. इज इट क्लिअर? सुरुवातीला इथं आणि त्यानंतर इथं आपण मल्टिप्लाय करत असतो. सो -3 हा नंबर एक्स्ट्रा होतो आहे. सो आपल्याला +3 नंबर ॲड करावा लागेल. इज इट क्लिअर?
सो राईट हिअर +3. त्यानंतर हा जो -1 आहे तो ॲज इट इज इट क्लिअर. त्यानंतर y² y-1. त्यानंतर 2y या टर्म ॲज इट इज ड्रॉपडाऊन होणार आहेत. त्यानंतर यामध्ये आपण ॲडिशन करू शकतो. इज इट क्लिअर. 3 - 1 दॅट मीन्स +2. इज इट क्लिअर. त्यानंतर इथं आपल्याला हा डिव्हिजरचा ब्रॅकेट आहे तो सेम मिळालेला आहे. सो तो आपण कॉमन घेऊ शकतो. सो तो कॉमन घेतल्यानंतर रिमेनिंग ज्या टर्म्स आहेत त्या आपण नेक्स्ट ब्रॅकेटमध्ये घेत असतो. y² - 2y + 3. इज इट क्लिअर. +2 हा रिमाइंडर. दॅट मीन्स इट इज डिव्हिजर, then it is quotient and it is remainder. Is it clear? So it is our answer. So it is our formula. Dividend is equal to divisor multiplied by quotient plus remainder. So our quotient is y² - 2y + 3 and remainder is 2. Is it clear? सो डिअर फ्रेंड्स, इथं आपला हा प्रॅक्टिस सेट संपलेला आहे. तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. थँक्यू फॉर वॉचिंग. बाय बाय.